हळूच माझे कपडे काढायला लागला. खूप शॉर्ट कपडे होते. सर्व दिसत होतं त्या कपड्यांमध्ये. गौरवसुद्धा आलेला होता. त्याने मला त्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि मला बेडरूममध्ये उचलून घेऊन गेला आणि हळूहळू तो माझे कपडे काढायला लागला. मी अंग चोरत होते. त्याचा स्पर्श मला कसा तरीच वाटत होता, पण मी त्याला थांबवू शकले नाही. आता मी एकदमच रेडी झालेली होती. गौरवने मला कॉल करून सांगितलं, मी येत आहे घरी, तू रेडी राहा. मी नाईट गाऊन घालून रेडी होऊन गेले. दरवाजा वाजला आणि मी दरवाजा उघडायला गेले. गौरव आलेला होता. अरे वा, तू काय दिसत आहेस निशा. नाईट गाऊनवर तर एकदमच फटाका. आणि हे काय लॉंग कोणी घालायला लावला. शॉर्ट घाल बरं. तुझ्यासाठी मी कपडे आणले आहेत, हे घाल. मी कपडे बघितले, एकदम शॉर्ट होते. मी गौरवकडे गेले आणि त्याला म्हणाले, अरे अरे बापरे, एवढे शॉर्ट कपडे मी कधी घातले नाही रे. अगं म्हणूनच तर आणले ना, घालून तर बघ, एकदम छान दिसतील. नाही, जर कोणी आलं आणि मला पाय बघितलं तर मारून टाकतील. अगं कुणाला काही कळणार नाही, तू आधी घाल. मी बेडरूममध्ये गेले आणि ते शॉर्ट कपडे घालून आले. एकदमच छान दिसत होती, असं गौरव म्हणत होता. एकदम फटाका सेक्सी दिसत आहे निशा. मी तुला कधी पाहिलं नाही. आज तरी मी तुला पूर्णपणे पाहूच राहील. रात्रभर आपल्यात कोणीही राहणार नाही आणि काही करणारही नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव आहे. माझं एका निशा नावाच्या मुलीवर प्रेम होतं. निशा खूप सुंदर होते दिसायला. तिला कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी पाहिलं आणि माझं तिच्यावर प्रेम झालं. पण तिच्या घरचे खूप इनोसंट लोक होते. त्यांना लव्ह मॅरेज वगैरे आवडत नव्हतं. एवढंच नाही, त्यांना मुलांची मैत्रीही केलेली आवडायची नाही. पण निशा आणि माझी मैत्री झाली. निशा आणि मी 1 वर्षापासून रिलेशनमध्ये होतो आणि निशाचंही माझ्यावर तेवढंच प्रेम होतं, तेवढं माझं होतं. पण निशाकडे बघून मला नेहमी वाटायचं एक रात्र निशासोबत घालावी. पण मी फक्त संधीची वाट बघत होतो. माझ्या घरी तर भेटणं इम्पॉसिबल होतं, कारण आमचं खूप मोठं कुटुंब होतं. मी कुठे गेलो तर दुसरा घरीच असायचा. आज सकाळी ईशाचा मला कॉल आला, गौरव, मम्मी पप्पा आज बाहेर जाणार आहेत. पप्पांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. घरी कोणीच नाही यार, खूप गप्पा करूया. आता मला ती संधी भेटली होती. मी निशाला सांगितलं, निशा नाही येणार मी. निशा खूप नाराज झाली. गौरव, का नाही? तू ये ना. अगं येऊन काय करू, थोडी मला काही करू देणार आहेस? जाऊ दे. अरे नाही, तू येऊन तर बघ, मग डिसाईड करूया आपण. त्याआधी मला सांग, तू मी आणलेले कपडे घालशील ना? ओके बाबा, घेऊन ये, मी घालून घेईल. तुझे आणलेले कपडे पण लवकर ये. मी खूप शॉर्ट कपडे घेतले निशासाठी. निशाला माहीत नव्हतं माझ्या मनात काय चालू आहे. निशाने ते कपडे घालून घेतले. खूप सेक्सी दिसत होती. आम्ही दोघं बेडरूममध्ये गेलो. मी निशाला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो. कदाचित ईशाचीही इच्छा होती. मी ईशाचे शॉर्ट कपडे उतारणारच होतो, तेवढ्या दरवाजाची बेल वाजली. निशा, थांब, आधी दरवाजा उघडू दे. कोण आहे बघू दे. मी दरवाजा डोकावून बघितलं तर बाहेर मम्मी पप्पा उभे होते. अरे बापरे, मम्मी पप्पा, आता मी काय करू? गौरवकडे घाईघाई गेली आणि गौरवला तेथून जाण्याची विनंती करायला लागली. पण गौरव ऐकायला तयार नव्हता. अगं येऊ दे, मी तुझ्या रूममध्ये जाऊन लपतो. आपण रात्रभर मज्जा करूया. गौरव, तू निघ आता, नाहीतर प्रॉब्लेम होईल. गौरव तर बाहेर गेला. मी पटकन कपडे चेंज केले आणि दरवाजा उघडला. अगं एवढा वेळ का लावला दरवाजा उघडायला? मम्मी, माझे डोळे लागले होते. पण मम्मी येताच माझ्या रूममध्ये गेली आणि मम्मीला माझे ते शॉर्ट कपडे भेटले. मम्मी खूप चिडली माझ्यावर. त्यांचं चिडमध्येच त्यांनी एक निर्णय घेऊन टाकला. तो निर्णय कोणता ते तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मित्रांनो, मम्मी पप्पांना कोणता निर्णय घेतला जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंटही करा. पुढचा भाग मी लवकरच घेऊन येईल. वेळेची कमतरतेमुळे मी भाग दुसरा आणि मोठा करू शकत नाही, त्यामुळे
मी माफी मागते.